नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शिक्षकांना BLO कामातून वगळा, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांना कशा पद्धतीने BLO कामातून वगळण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी मागणी केलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, शिक्षकांना BLO कामातून वगळा, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. बघा अपडेट काय सांगतोय. राज्यातील शिक्षकांना केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करता यावे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना BLO व इतर निवडणूक विषयक कामातून वगळण्याची आग्रही मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिक्षकांवर लादण्यात आलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि एकूणच शालेय गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शिक्षण मंत्र्यांनी ही ठाम भूमिका घेतली असल्याचे म्हटले आहे. शिक्षण मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009 RT नुसार शिक्षकांचे मुख्य कर्तव्य अध्यापन माझ्यासाठी राज्यातील व अध्यापन हेच आहे. मात्र अलीकडच्या काळात शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर BLO आणि इतर अशैक्षणिक कामांवर जुंपले जात आहे. यामुळेच विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग बुडतात आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचा पत्रात या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे. बघा नेमकं पर्यायी व्यवस्था काय असणार आहे. एकूणच शिक्षकांऐवजी ही कामे कोणाला देता येतील, तर याचा पर्यायही शिक्षण मंत्र्यांनी सुचवला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचा संदर्भ देत त्यांनी म्हटलं आहे की बॅलेट पोस्टद्वारे मतदानाची सुविधा प्रभावीपणे राबवावी आहे की अंगणवाडी राबवाले आहे की या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोस्टमन, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि पालिका कर्मचारी अशा विविध विभागातील मनुष्यबळांचा वापर BLO कामासाठी करता येऊ शकतो. राज्यात हे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शिक्षकांचा वापर तिथे करणे टाळावे असे देखील त्यांनी पत्रात नमूद केले आहे. बघा, माझ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य काय आहे बघा. माझ्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि शैक्षणिक गुणवत्ता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. शिक्षकांचे काम वर्गात शिकवणे आहे. निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांचा वेळ जातो आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तसेच निवडणूक विषयक कामासाठी इतर विभागामध्ये सक्षम कर्मचारी उपलब्ध आहेत, त्याचा पर्यायी वापर केला जावा. त्यामुळेच शिक्षकांना BLO कामातून पूर्णपणे मुक्त करून त्यांना सन्मानाने केवळ शिकवू द्यावे अशी आग्रही भूमिका आहे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री. बघा, एकूणच अशा पद्धतीने शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना या BLO कामातून वगळण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही पर्यायी व्यवस्था करण्यासाठी मागणी केलेली आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.